लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। कोकणामध्ये अंधश्रद्धा दूर करण्यासाठी भयमुक्त आणि भटमुक्तचा नारा देऊन आपल्या महापुरुषांचे विचार घरोघरी रुजवण्यासाठी सत्यशोधक शिवप्रवर्तक पद्धतीने आज कोकणामध्ये लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश व घरातील निसर्गवासी झालेल्या लोकांचे कार्य फोटो पूजन करण्यात येत आहे। त्यामुळे अतिशय खर्चही कमी होत आहे आणि अंधश्रद्धेलाही फाटा देण्यात येत आहे। या कार्यपद्धतीसाठी कोकणचे गाडगे बाबा, मारुती जोशी काका, गणपत भाईजे, विलास डिके, मिलिंद कडवाईकर सर, कोकमकर सर, संदीप एले सर आणि त्यांचे इतर सहकारी झपाटून काम करीत आहेत। अशाच पद्धतीने रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी निसर्गवासी शिवराम गोपाळ भाईजे यांचे उत्तर कार्य सत्यशोधक पद्धतीने पार पडले। हे उत्तर कार्य त्यांचे सुपुत्र गणपत भाईजे तसेच कन्या सुरेखा कळंबटे, प्रणाली गावडे आणि संजना काजरेकर यांनी केले। कोकणचे गाडगे बाबा, प्रबोधनकार मारुती जोशी काका यांच्या मार्गदर्शनाखाली हे उत्तर कार्य पार पडले। या उत्तर कार्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे अस्थी पाण्यात विसर्जित न करता पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करण्यात आला। घराजवळ खड्डा खोदून झाडांची लागवड करण्यात आली आणि त्या झाडांच्या बुंद्यापाशी अस्थी ठेवण्यात आल्या। या परिवर्तनशील उपक्रमासाठी भाईजे कुटुंबीय, भगिनी तसेच नातेवाईकांची मोलाची साथ मिळाली। या उत्तर कार्याला बहुजन विकास आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश भाईजे, नारायण बुरवणे, मदन खळे, शंकर लाड, बीटी झोडे, अशोक भाटकर, विकास पेजे, मिलिंद कडवईकर, चंद्रकांत कांबळे, प्रशांत कीर, बाबू गुडेकर, कृष्णाजी कोकमकर, संजय जिनगरे, दत्ताराम भुवड, विकास सडके, अमोल लाड, रामचंद्र घाणेकर, अनंत जोशी, सरपंच दिनेश कांबळे, उपसरपंच अनंत बसवणकर, पांडुरंग भातडे, अर्जुन बावडेकर, लक्ष्मण पितळे, रामचंद्र हतवले, शांताराम कांबळे, प्रकाश कांबळे, गावकर, सखाराम कांबळे, शांताराम कांबळे, पांडुरंग कांबळे, शंकर शिदम, संतोष वासकर, महेंद्र घाणेकर, संजय भुवड, सुहासिनी भुवड, संजय गारडी, वाडी प्रमुख, योगेश गावडे, रवींद्र खाडे, कडवई, आरोग्य विभाग, रेवाळे, जुगळे, कुणबी पतपेढी देवरुख, गोताड, शैलेश करंजवे, काजरेकर, साळवी, संजय काजरेकर, विठोबा भाईजे, कीर्ती भाईजे, संतोष भाईजे, रामचंद्र भाईजे, प्रकाश भाईजे तसेच नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाज बांधव या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये जय हनुमान मित्रमंडळ, पिंपळवाडी चोरवणे व महिला मित्रमंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले। तसेच या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत व सन्मान म्हणून पुस्तक आणि रोपटे भेट देण्यात आले। पुस्तकातून विचाराचे आणि रोपट्यातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा देत या उत्तर कार्याला सामाजिक संबोधनाची सकारात्मक दिशा देण्यात आली। अस्थी विसर्जनाऐवजी वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धनाचा संदेश, पुस्तकातून विचारांची पेरणी, रोपट्यातून भविष्याची जपवणूक, सत्यशोधक विचारातून कृतिशील परिवर्तन, सत्यशोधक प्रवर्तक समिती, रत्नागिरी, प्रचार व प्रसार विभाग। बंधू आणि भगिनींनो, आपणही सर्व बहुजनांनी सत्यशोधक शिवप्रवर्तक समितीच्या कार्याप्रमाणेच आपण प्रत्येक कार्य अशाच पद्धतीने केलं पाहिजे आणि कोकणातून भयमुक्त आणि भटमुक्तचा नारा देऊन आपण अंधश्रद्धा दूर केली पाहिजे आणि आपल्या महापुरुषांच्या विचाराची प्रेरणी सर्व तळागाळातील लोकांपर्यंत केली पाहिजे। तरच बहुजन समाजातील युवक आपली प्रगती करतील आणि देशात भविष्य आपलं उज्ज्वल करतील। हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा। लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय संविधान।